नमस्कार विद्यार्थी मित्रो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. आज आपण 12व्या धड्यातील स्वाध्याय 12.2 पाहणार आहोत. या अगोदर जर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा आणि मागील सर्व स्वाध्याय पाहून घ्या. ओके, वेळ न घालवता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहा, इथं प्रश्न पहिला दिलेला आहे. रोज 8 तास काम करून 15 माणसांनी एक काम 24 दिवसात संपवले. जर तेच काम रोज 9 तास याप्रमाणे 20 माणसाने केले असते तर त्यांनी ते काम किती दिवसात संपवले असते. तर लक्षात घ्या, सुरुवातीला इथं तास दिलेले आहेत, माणसं दिलेले आहेत आणि काम दिलेले आहे. ओके, म्हणजे आपलं त्याला असं म्हणू, टी म्हणू, तास म्हणजे जे माणसं आहेत त्याला डब्ल्यू म्हणू आणि हे डी म्हणजे दिवस म्हणू. तर लक्षात घ्या, याचं सूत्र लक्षात ठेवायचं, T1 इंटू W1 इंटू D1. आणि आता इकडं या साईडला पण T2 W2 आणि D2. ओके, आता लक्षात घ्या, सुरुवातीला 8 तास दिलेत, 15 माणसं दिलेत, 24 दिवस दिलेत. तर इथं लिहूया 8 गुणिले 15 गुणिले 24. आणि या साईडला काय काय दिले, तेच काम रोज 9 तास म्हणजे टाइम दिलेला आहे. त्याचप्रमाणे माणसंही दिले, वर्कर्स किती आहेत 20. आणि D2 आपल्याला काढायचं आहे. तर पहा, एक गुणाकारातले या ठिकाणी भागाकारात जातील. D2 बरोबर 8 गुणिले 15 गुणिले 24 होईल आणि इथं भागिले होईल 9 गुणिले 20. इथपर्यंत समजलं. तर यांची करून घेऊया काटाकाटी. 3 त्रिक 9 होईल आणि 3 पाची 15 होईल. परत इथं होईल 5 एक 5, 5 चोक 20 होईल. 4 एक 4 होईल, 4 दोन्ही 8 होईल. 3 एक 3 होईल, 3 8 24 होईल. ओके, आणि 8 गुणिले 2, 8 दोन्ही 16. याचा अर्थ 9 तास याप्रमाणे 20 माणसांना किती दिवस लागणार आहेत, तर 16 दिवस लागणार आहेत. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 2 पाहूया. अ आणि ब मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. ब ते काम एकटा जितक्या दिवसात पूर्ण करीत असेल त्याच्या 2/3 पट दिवसात अ ला ते काम पूर्ण करण्यास लागतात. तर लक्षात घ्या, ब याने समजा आपण ब ला ते काम करण्यासाठी आपण x दिवस लावतात जर असं गृहीत धरलं, तर अ ला काय सांगितलेलं इथं, अ ला त्याच्या 2/3 पट दिवस अ ला काम पूर्ण करण्यासाठी लागतात. म्हणजे याचे 2/3 पट काढले तर आपण काय होईल, 2x/3 होईल. म्हणजे 2/3 ला x ने गुणायचं. ओके, ही झाली काम. आता काय सांगितले आपल्याला, तर अ ला एकट्याला ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील असं विचारलेले. ओके, तर आपण काय करूया, आता समजायचं एक काम आहे. ओके, हे एक काम आहे, समजा आपण असं गृहीत धरूया. ते काम या ठिकाणी अ 2x/3 इतक्या याच्यात करतो, प्लस ब 1/x मध्ये पूर्ण करतो. एक काम म्हणून आपण याला लिहून घेतलं. एक काम ब काय करतो, 2x/3 दिवसात करतो, तर ब काम काय करतो, x दिवसात करतो एक काम. बरोबर, या ठिकाणी किती येणार आहे, ते 12 दिवस दोघांची बेरीज, म्हणजे दोघं एक काम अ आणि ब मिळून 12 दिवसात करतात. म्हणजेच काम एक आहे, इथे लिहूया 12. इथपर्यंत लक्षात आलं. आता याला घ्यायचं आपल्याला सोडून. तर सोडवल्याच्या नंतर काय येईल, तर पहा 1/2x/3 याला आपण जर सोडून घेतलं तर हे असं होईल. पहा, आता हे भागाकार आहेत, तिकडे गुणाकारात जातील, म्हणजे हे होतील 3/2x. ओके, तर याच्या बदल्यात आपण हे लिहूया. तर आता इथे लिहूया 3/2x अधिक 1/x बरोबर 1/12.
ओके. आता यांचा 2x छेद आहे, याचा x आहे. मग याचा जर आपण 2x छेद आणायचा असेल तर याला 2 ने गुणायचं, यालाही 2 ने गुणायचं. म्हणजेच काय होईल, छेद समान होईल. मग इथं लिहूया 2x आणि इथं 3 आणि इथं 2 5. बरोबर आहे. इथे येणार आहे 1/12. इथपर्यंत लक्षात आलं. आता लक्षात घ्या 5/2x असं आहे. ओके. आता इथं काय राहील मग 2x बरोबर 12 गुणिले 5 आणि x बरोबर 12×5 60 होईल भागिले 2. म्हणजेच x बरोबर किती येणार आहे, तर ते येणार आहे 30. आणि x म्हणजे कोण आहे, ब आहे. ओके. आपल्याला काय विचारलंय तर अ ला ते काम पूर्ण करण्यासाठी अ म्हणजे काय आहे मग 2x/3 असं आहे. आता हे 30 x ठिकाणी ठेवून देऊया आपण. तर काय होईल, अ बरोबर 2 गुणिले 30 होईल आणि छेदात 3 होईल. 3 × 1 = 3, 3 × 10 = 30 आणि 10 × 2 = 20. म्हणजे अ ला ते काम करण्यासाठी 20 दिवस लागतील. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 3 पहा. ताशी 45 किमी वेगाने धावणारी 340 मीटर लांबीची आगगाडी एक पूल 48 सेकंदात ओलांडते, तर त्या पुलाची लांबी विचारली आपल्याला. आणि इथं आगगाडीची लांबी दिलेली आहे. ओके. म्हणजेच एकूण लांबी काय असणार आहे, एकूण लांबी बरोबर आगगाडीची लांबी अधिक पुलाची लांबी असणार आहे. ओके. इथपर्यंत लक्षात घ्या. आता हे 45 किलोमीटरला आपण मीटरमध्ये जर कन्वर्ट केलं तर ते होईल 45,000 मीटर. ओके. आणि ताशी म्हणजेच 1 तास बरोबर 3600 सेकंद. हे महत्वाचं या गणितामध्ये. हे आलं की याचं उत्तर येऊन जाते. मग इथे लिहायचं आपण मीटर आणि इथे लिहायचं फक्त सेकंद. तर पहा या ठिकाणी 45,000 मीटर नाही तर लिहूया सेकंद. तर पहा आता किलोमीटर किती आहे 45, त्याचं मीटर किती झालं 45,000 मीटर किती सेकंदात जाते तर 3600 सेकंदात जाते. तर एक पूल 48 सेकंदात ओलांडते म्हणजे 48 सेकंद आणि या ठिकाणी लिहायचं x. तर क्रॉस गुणाकार करून घ्यायचा 45,000 गुणिले 48 आणि भागिले काय होईल 3600 हे येईल x. कडीचे दोन्ही शून्य कट होतील. या दोघांचा जर गुणाकार केला आपण परत आपल्याला गुणाकार करण्याच्या अगोदर या दोघांनाही भाग जातो. तर कितीने देणार इथं देऊया 4×9 = 36. इथे 4×1 = 4, 4×2 = 8 होईल. परत 9×1 = 9, 9×5 = 45 होईल आणि हे होईल 12×5 = 60, शून्याला 0. म्हणजेच या ठिकाणी x बरोबर किती आलं तर 600 मीटर आलं. किती आलं 600 मीटर. ही काय असणार आहे x म्हणजे या ठिकाणी पुलाची लांबी असणार आहे. ओके. कशाची पुलाची लांबी. तर आपल्याला काय विचारलंय काय सॉरी x म्हणजे काय असणार आहे, x म्हणजे असणार आहे ही एकूण लांबी. म्हणजेच समजा ही आगगाडी जर या ठिकाणी आणि हा पूल आहे असं समजू आपण. या पुलाला जर ओलांडायचे असेल तर आगगाडी जी आहे तिचं पूर्ण इथून इथपर्यंतचं अंतर आणि हे पुलाचं अंतर दोन्ही मिळून या ठिकाणी ती ओलांडत असते. म्हणजे हे जे 600 आलेलं आहे आपल्याला ते आलेलं आहे एकूण लांबी. मग एकूण लांबी 600 लिहूया. बरोबर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला आगगाडीची लांबी दिलेली आहे गणितामध्ये पहा 340. इथं आगगाडीमध्ये 340 लिहूया. पुलाची लांबी या ठिकाणी x घेऊया. हे अधिकचे वजा होतील म्हणजे 600 वजा 340 आणि याचं उत्तर येणार आहे 260. ही असणार आहे आपली या ठिकाणी पुलाची लांबी. तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळते. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न क्रमांक 4. ताशी 80 किमी वेगाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास व कंसात 1/4 x वजा 7/8 तास लागतात, तर त्या दोन ठिकाणातील अंतर आपल्याला किती आहे असं विचारले.
पहा ताशी म्हणजे एका तासात, हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला वेग दिलेला आहे, हा दिलेला आहे वेग आणि हा दिलेला आहे वेळ. म्हणजे आपल्याला वेग आणि वेळ हे काय आहे, वेळ, या दोन गोष्टी माहिती आहेत आणि आपल्याला किती अंतर काढायचंय. मग अंतरचं सूत्र काय आहे, तर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. या सूत्रामध्ये किमती ठेवायच्या. वेग आहे 80 किलोमीटर, ओके, आणि वेळ आहे 1/4 x वजा 7/8. आता याचा जर गुणाकार केला, 80 गुणिले 1/4 ला जर गुणलं तरी होईल 80 x/4 होईल, वजाला वजा 7 या ठिकाणी 56 होईल, म्हणजे 560/8 होईल. जर याला सोडून परत घेतलं तर 4 1 4 4 2 8 शून्याला 0 होईल, ओके. म्हणजे इथं राहील 20x वजा 8 1 8 8 7 56 शून्याला 0 70. म्हणजे 20x वजा 70 हे आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल, ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न क्रमांक 5. 6 मजूर आहेत, ते एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. पहा आता काम एक आहे, मग 6 मजूर 18 दिवसात करतात, तर 2 मजूर x दिवसात करतील. x बरोबर 6 गुणिले 18 भागिले 2 होईल. 2 1 92 18 होईल आणि 96 54. तर 2 मजुराला 54 दिवस लागतील. किती दिवस लागतील? 54 दिवस लागतील. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहायला मिळेल, ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. तर 6 नंबरचा प्रश्न पहा. 40 माणसे 30 खड्डे 60 दिवसात पूर्ण करतात. पहा आता इथं माणसं 40 आहेत, किती दिवसात करतात? 60 दिवसात. आणि खड्डे जे आहेत किती आहेत? 30, ओके. पुढं दिलेलं आहे, तर तेच 20 माणसे, ते 20 माणसं येतं. त्यानंतर दिवस माहित नाहीत म्हणून एक घ्या आणि खड्डे किती? 15. चला 0 0 कट करा. 3 1 3 करा, 3 2 6 करा, 40 2 किती झाले या ठिकाणी? 80. किती होतील? 80, ओके. 80 झाले. त्यानंतर 5 3 15 करा, 5 चूक 20 करा. हे या ठिकाणी भागाकारात येत, हे इकडल्या साईडला गुणाकारात येतील. बरोबर होईल 4x आणि x बरोबर 80 गुणिले 3 भागिले 4 होईल. 4 1 4 4 2 8 शून्याला 0 आणि 20 3 60 होईल. याचा अर्थ 20 माणसे 15 खड्डे खोदण्यासाठी 60 दिवस या ठिकाणी लागणार आहेत. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळेल, ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न क्रमांक 7 आहे. इथं दिले 300 मीटर लांबीची आगगाडी आहे, एक खांब 24 सेकंदात ओलांडते, ओके. समजा आता हा खांब आहे, हा जर खांब ओलांडायचा आहे, याचा अर्थ रेल्वे जी आहे ते स्वतःच जे रेल्वेचं अंतर आहे ती म्हणजे स्वतःलाच या ठिकाणी इथून हे पूर्ण स्वतःलाच ओलांडते, याचा अर्थ असा असतो. तर किती? 24 सेकंदात ओलांडते. तर तीच आगगाडी 450 मीटर लांबीचा पूल किती वेळात ओलांडेल असं विचारलेले. परत तुम्हाला सांगितलं तसं इथं लिहायचं मीटर आणि इथं लिहायचं सेकंद, ओके. तर 300 मीटर जे अंतर आहे ते किती? 24 सेकंदात ओलांडते. तर 450 मीटर अंतर 1 सेकंदात ओलांडेल. x बरोबर 450 गुणिले 24 होईल आणि छेदात राहील 300. किती राहील? 300, ओके. 0 0 कट करा. 15 त्रिक 45 करा आणि 15 2 30 करा. 2 1 2 2 1 2 2 2 4 आणि 12 त्रिक 36. किती आलं? 36 सेकंद, ओके. तर आता हे 36 सेकंद जे आहे हे असणारे काय? ती आगगाडी 450 मीटर लांबीचा पूल ओलांडेल. ती पूल किती ओलांडेल? तर 36 सेकंदात ओलांडेल. आणि स्वतः ती एक खांब किती वेळेत ओलांडते? तर 24 सेकंदात. म्हणजेच आपल्याला काय विचारले? पूल किती वेळात ओलांडेल, म्हणजे 36 आणि प्लस 24
म्हणजे रेल्वे स्वतःचं पण अंतर त्या ठिकाणी एकदा मागं आपण बघितलं होतं गणितामध्ये, म्हणजेच हे 36 सेकंद पूल ओलांडते आणि स्वतःला या ठिकाणी खांब ओलांडते, याचा अर्थ ती स्वतःचं पण अंतर त्याच्यामध्ये घ्यावं लागतंय. म्हणजे 6 आणि 4 10 0 हातचा 1 3 आणि 2 5 आणि 1 6. तर पहा पुन्हा एकदा सांगतो, पहा तुम्हाला मागच्या गणितामध्ये सांगितलं होतं मी, हा जर पूल असेल आणि ही जर या ठिकाणी ही जर रेल्वे असेल समजा, तर ह्या रेल्वेला हा पूल ओलांडायचा, याचा अर्थ स्वतःला एकदा स्वतःचं अंतर आणि ह्या पुलाचं अंतर दोन्ही या ठिकाणी असते, म्हणून याचं उत्तर येणार आहे 60 सेकंद, ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8, काही मजूर दररोज 6 तास काम करून एक काम 32 दिवसात संपवतात. तेच काम 24 दिवसात संपवायचे असल्यास मजुरांनी दररोज किती जास्त काम केले पाहिजे असं विचारलेलं आहे. त्याचं सूत्र लक्षात घ्या, T1 इंटू D1 इज इक्वल टू T2 इंटू D2. म्हणजे या ठिकाणी पहा, सुरुवातीला T म्हणजे 6 तास आहे, किती दिवस, तर इथं लिहा 32 दिवस. आता इथं विचारले आपल्याला 24 दिवस दिलेले आहेत, इथं लिहू 24 आणि टाइम x लिहिलाय. तर पहा 24 गुणाकारातले भागाकारात येऊ द्या, x बरोबर 6 गुणिले 32 भागिले 24 होईल. पहा या ठिकाणी 6 1 6, 6 चोक 24, 4 1 4, 4 8 32, म्हणजेच 8 तास या ठिकाणी वेळ लागणार आहे. परंतु इथं काय दिलंय, दररोज किती तास जास्त काम केले पाहिजे. मग सुरुवातीला किती तास काम करतो, तर सुरुवातीला 6 तास, आता किती करतो, आता किती आले 8 तास. मग किती तास जास्त झालं, तर 2 तास. किती तास जास्त झालं, 2 तास. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 9 आणि या स्वाध्यायामधला सर्वात शेवटचा प्रश्न आहे. पहा या अगोदर तुम्हाला मी सांगितलेले नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोअरला ॲप आहे. यामध्ये जर नवोदयची कोणी तयारी करत असेल त्याच्यासाठी भरपूर प्रमाणात या ठिकाणी टेस्ट सिरीज, फ्री टेस्ट सिरीज देखील उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर रेकॉर्डेड बॅच पण उपलब्ध आहे. आणि जर तुम्ही पुढील वर्षी NMMS ची जर तयारी करत असाल तर या चॅनलवर सर्व स्वाध्याय आणि सर्व विषयाची या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये तयारी होणार आहे या चॅनलवर. परंतु तुम्हाला जर टेस्ट सिरीज हवी आहे तर नवोदय मिशन हे ॲप डाउनलोड करा, त्यामध्ये NMS ची टेस्ट सिरीज देखील उपलब्ध होईल. ओके, चला वेळ न घालवता शेवटचा प्रश्न पाहूया या ठिकाणी. आता एक मोटार ताशी 40 किमी वेगाने सकाळी 5 वाजता एका ठिकाणाहून निघाली. त्यानंतर बरोबर 2 तासांनी दुसरी मोटार त्याच दिशेने त्याच ठिकाणाहून पहिल्याच्या 1.5 पट वेगाने निघाली. तर दोन्ही मोटार भेट किती वाजता होईल? सोपा प्रश्न आहे. पहा आता समजा पहिली मोटार कितीला निघाली, सकाळी 5 ला. तर समजा इथून लिहूया आपण 5, तर या दिशेने जावली 6 7 8 9 10 11 12 आणि 1. ओके, आता 5 वाजता निघाली, वेग किती 40, म्हणजे पहा इथं 4चाच पाडा लिहून घ्या. आणि याच्या पुढे 0 0 द्या, म्हणजे हा 40चा या ठिकाणी वेग होईल. तर पहा आता हे जे लिहिलंय, पण आता सुरुवातीला हे जे 40 आहे इथं, हे 40, तर इथून 40 सुरू होणार नाही, इथून होणार आहे. ओके, हे लक्षात घ्या. आता बऱ्याच वेळेस आपण असंच लिहितो सरळ, पण सुरुवातीला 5 वाजता निघाली याचा अर्थ इथून इथपर्यंत गेल्यावर 40 जाईल ना. म्हणजे असं न लिहिता आपल्याला काय द्यायचं, तर ह्या पुढून इथून लिहायचं. 40 इथं जाईल, इथं 80 जाईल, इथं 120 जाईल, इथं 160, इथं 200, इथं 240, इथं 280, असं. लक्षात आलं? तर आता ही झाली पहिली काय मोटार. आता दुसरी मोटार काय झाले, 1.5 पट वेगाने निघाली. मग सुरुवातीचा वेग आहे 40, तर 1.5 पट वेग म्हणजे किती, याला 1.5 ने गुणा. तर पहा 15 चौक 60 होईल, शून्याला 0, म्हणजेच दुसऱ्या मोटारचा वेग आहे 60 किलोमीटर प्रति तास. आता ही दुसरी मोटार आहे, पण ही कधी निघाली, 2 तासा
त्यानंतर बरोबर 2 तासात दुसरी मोटार त्याच दिशेने निघाली. आता पहा सुरुवातीला इथं 5, 6, 7 तर पहा 1 तास झाला, 2 तास झाले. 2 तासानंतर निघाली म्हणजे ती 7 ला निघणार आहे. कितीला निघणार आहे? 7 ला. मग 8, 9, 10, 11, 12, 1. आता पहा दुसरी मोटार 7 ला निघली याचा अर्थ 8 पर्यंत गेल्यावर किती होणार तिचे? 60 किलोमीटर होणार आहे. इथं 120 होईल, इथं 180 होईल, इथं 240 होईल. तर पहा ही 11 वाजता 40 किलोमीटर वेगाने गेलेली मोटार पण 11 वाजता 240 किलोमीटर पोहोचली आणि 60 किलोमीटर वेगाने गेलेली मोटार पण 11 वाजता 240 किलोमीटर इतकी गेलेली आहे. तर याचा अर्थ दोन्ही मोटार किती वाजता एकमेकीला भेटणार आहेत? तर त्या भेटणार आहेत सकाळी 11 वाजता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. ओके, चला भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल सर्वांनी एक लाईक करायचं, इतरांनाही शेअर करायचं. ओके, चला भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.